आणि आज आपल्याबरोबर आहेत गायिका विद्या वेलणकर करलगीकर, त्यांच्याशी आपण बोलतो आहोत. विद्या, मगाशी तुझ्या कुलवधू मधल्या गाण्याने सुरुवात केली, खूप छान ते गाणं होतं. आणि त्याचबरोबर श्रीधर फडकेंबरोबर तू फिट्या अंधाराचे जाळे कार्यक्रम करते, तो अनुभव कसा आहे, त्याच्यातली काय आठवण आहे? आठवण म्हणजे त्यांनी मला बोलवलं हीच खूप माझ्यासाठी एकतर भाग्याची गोष्ट आहे. कारण एवढ्या मोठ्या संगीतकारांनी गायला बोलवणं हेच म्हणजे अतिशय खूप मोठं काम करून ठेवलंय त्यांनी. आणि झाला असा एक किस्सा असा झाला की सह्याद्री वाहिनीवर काही 4-5 गाणी मी शूट केली होती. तर ती रात्री 11:30ला लागली होती आणि ती त्यांनी ऐकली. ते ऐकून त्यांनी दुसऱ्याकडून तरी फोन नंबर मिळवून मला फोन केला आणि तो असा योग आला त्यांच्याबरोबर गायचा, म्हणून खूप मला बरं वाटलं. म्हणजे त्यांनी फोन केला म्हटल्यावर आय वॉज टॉप ऑफ द वर्ल्ड. पण खूप महत्वाची गोष्ट आहे की ऐकून त्यांनी फोन केला म्हणजे कलाकारांचा केवढा चाहता असा तो माणूस आहे किंवा किती गुणग्राहक माणूस आहे आपल्याला लक्षात येतं. विद्या, त्यातलं एखादं गाणं श्रीधर फडकेंचं होऊन जाऊ दे. नक्की नक्की. घनराणी ऐकवते. घनराणी घनराणी साजना, घनराणी घनराणी साजना, मी कशी तुझ्यासवे, मी कशी तुझ्यासवे, चुकले वाट रे, चुकले वाट रे सांगना, घनराणी घनराणी साजना, घनराणी घनराणी साजना, किती अधीर अधीर भाषा प्रीतीची, किती अधीर अधीर भाषा प्रीतीची, मन माझे मन माझे मन बोलत नाही ग माझे, किती लाजे वेडे लाजरे मन ग माझे, एक शपथ शपथ त्याला प्रीतीची, एक शपथ शपथ त्याला प्रीतीची, हृदया रे अदया रे बोलना, घनराणी घनराणी साजना. क्या बात है, क्या बात है. ही गाणी अशी ऐकत राहावी अशी खूप इच्छा आहे आणि नक्कीच आपण ऐकूया सलाम महाराष्ट्राच्या दर्शकांना. अजून काही कार्यक्रमांमध्ये तू गाते आहेस, काही प्रोजेक्ट आहेत तुझे, त्याच्याबद्दल आपण बोलू, त्याच्याबद्दल सुद्धा नक्कीच सांगूया, त्याच्यातल्या काही गाण्यांची झलकही घेऊ. पण त्याच्या आधी मला वाटतं एक ब्रेक घेऊयात आणि पुन्हा हा सूर संवाद असाच चालू ठेवूयात. निश्चितच पहा फक्त IBN लोकमत.